विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावे. भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे प्रथम पाहावे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले. आपण त्यांचं आप्तवाक्य प्रमाण मानलं. भगवंताचं अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी. बीजगणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञान क्ष घ्यावा लागतो. उदाहरणाचं उत्तर येईपर्यंत त्या क्षची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचं खरं स्वरूप जीवनाचं कोडं सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. खरोखर जन्म मरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवतो तो खरा आप्त. भगवंताला सर्वात अधिक काय आवडतं हे संतांनी सांगून टाकलं. ते म्हणजे आपण विषय वासना इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे. आपण नेहमी विषयांना शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत. सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे. आपण जिना चढतो ते जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असतं. वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जिना हे त्याचं साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपलं साध्य आहे. पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत. याला काय करावं? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंताने केलेली ही सृष्टी आहे तशी सर्व जरूर आहे. तिच्यामध्ये बदल करायला नको, बदल आपल्यामध्ये करायला हवा. आपलं सगळं जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती? झाडाच्या मुळांना पाणी घातलं की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचतं. तसं भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होतं. भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे. त्याचा अगदी लहान थेंब त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.